हॅलो गाईज, कसे आहेत सर्व. आय होप तुम्ही मस्त असणार. आणि मी एवढी रेडी वगैरे होऊन कुठे चालले तुम्ही विचार करत असणार आहेत. तर मी कुठेतरी फिरायला जाते त्यांच्यासोबत. तर अचानक भयानक आमचा प्लॅन झाला आहे रात्रीच, की रात्री म्हणजे 2 दिवस आधी आम्ही नुसतं प्लॅन करतो निघायचं, पण ते बोलले आपण उद्या निघूयात. मग लगेच मी रेडी वगैरे केलं, बॅग वगैरे दोघांनी पॅक केली. आणि आमच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन दाखवते आणि कुठे जातो आहे ते पण पुढे जाऊन नक्की बघा. तर व्लॉग आपण स्टार्ट करूया गाईज. चला, गणपती बाप्पा मोरया. तर आम्हाला जॉईन झालेत करून दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आता निघालो सोसायटीमधून. तर गाईज आता आलो CNG पंपावर. जरा CNG वगैरे टाकतो. इकडे चालू झालेत कारण त्यांचे स्नॅप. तर आता प्रवास आहे खूप लांबचा, तरी पण 4-5 तास तरी जातील. आम्ही पहिला चाललोय गणपतीपुळेला आणि मग तिकडे स्टे घेऊन मग बघूयात पुढे. तर गाईज इथे आता वडापाव घ्यायला थांबलो. कुछ ना सही तो वडापाव ही सही. तर जाम भूक लागलेली. खातो पितो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. गाईज पोचलो आहोत फायनली, खूप मोठ्या प्रवासानंतर गणपतीपुळे. Arrive at Ganaptipule. गणपती का देवाला काय पाहिजे? हार, फुलं काय नाही, भक्ती पाहिजे फक्त. तर आम्ही देवाऱ्यात म्हणजे गाभाऱ्यात नाही सॉरी देवळात पोचलो. आणि इकडे व्ह्यू खूप मस्त आहे. पहिल्यांदाच आले मी आणि इकडे समुद्र वगैरे समोर दिसतो, खूप मस्त दिसतो. मला दाखवते सगळं. तर गाईज ऊन एवढा आहे की मला डोळे नव्हते उघडवत आणि फोटो पण काय बरोबर निघले नाही. त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेतला मस्त. तिकडे कॅमेरा अलाउड नाही ऑफकोर्स आतमध्ये, म्हणून नाही दाखवलं. आणि उगीचच गपचूप मी खोलला पण असता कॅमेरा, पण ती नको रिस्क म्हणून. सो गाईज चला, दर्शन वगैरे घेऊन आम्ही लगेच निघतो. काहीतरी खातो वगैरे, मग जरा आराम करतो कारण खूप लांबचा प्रवास होता. आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि बाप्पा पण खूप मस्त आहे. आणि सर्व मस्त बीच वगैरे पण मस्त एकदम बरं आहे. सगळं बंद इकडे, बीचवर काय जायला एंट्री नाही आहे. पण बघूयात दुसरीकडे जाऊयात बीचवर. हे दोघं इकडे पुढे पुढे चालतात. काहीच तुम्ही मागे माझ्या बीच बघू शकता, किती छान आहे. आपका देवस्थान कर्मचारी वरण सेवक किंवा तर गाईज आता आम्ही जेवायला उतरलो दर्शन वगैरे करून. जेवण वगैरे घेतो आणि जातो मग पुढच्या प्रवासाला. इकडेच बसलो आम्ही गणपतीपुळेमध्ये. घेतलं इथं प्रसाद. हे करून दादांना
खोबऱ्याची भाजी पाहिजे का? वडी येते फणसाची. असं ते उलट बरं आहे. आता आलं इकडे भक्ती निवास, जरा आम्ही ते स्टे करणार आहोत. तर आता इकडे रिसिप्ट वगैरे भेटले आम्हाला आणि आम्ही लगेज वगैरे आणतो आमचा. तर गाईज आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालो आहे कुठेतरी इथे फिरायला जायला, कारण आम्ही गोव्याला अजून आज पोचू नाही शकलो. इथेच गणपतीपुळ्यामध्ये स्टे घेतला आणि इकडे हे आहेत मोबाईलमध्ये दोघं पण बिझी. तर थांबलो आहे जरा, हे मॅप वगैरे बघतात. आता बघूयात कुठे जायचं ते. वाव काय व्ह्यू आहे, पण झाडी मुलं गेला तो. थांबा गाईस तुम्हाला दाखवते लगेच. अरे इथंच उभी गेली. अहो थांबा झाल. नाही भरोसा कुठे तुमचाच. हे बघ कसं काय जरा जरा बघायला बघा किती गाईस लाल वाळू, लाल लाल माती. वाव काय ते बघ, बघा किती हे क्राऊड नाही थोडा पण अजिबात क्राऊड नाही. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. असं त्याचं नाव पडलंय. आणि इकडे व्हिडिओ कॉल चालू आहे करण दादांचा. आणि इकडे आम्ही जरा एक्सप्लोर करायला आलोय गणपतीपुळे, कारण गोव्याला आम्ही 2 वेळा जाऊन आलो. बरं गणपतीपुळेला स्टे करूयात आणि दर्शन पण खूप मस्त झाला. आणि बघू शकता इकडे तर गाईज खूप वारे इकडे आणि पाऊस पण येतोय. तर आम्ही लगेच निघतोय. सॉरी माझे केस खूप जास्त हवा येते म्हणून. आणि आता लगेच आम्ही निघतो आरेवारे बीचला बाय बाय करून, कारण गोव्यामध्ये पण एन्जॉय करायचं आहे बीचवर. आणि आता बघू दुसऱ्या कुठला तरी ठिकाणी ते व्ह्यू बघू शकतो मस्त आहे. आज की ताजा खबर गाईज, पाऊस नाही बोलता बोलता जाम जोरात पाऊस लागलेला आहे. अशा प्रकारे मुसळधार पाऊस आहे आणि आम्ही निघालो फिरायला. तर गाईज इथं आलो आता जरा बरं. A few moments later. तर गाईज आता आम्ही सर्व म्हणजे जे ठिकाण आहेत ते सर्व इकडचे गणपतीपुळ्याचे एक्सप्लोअर केले.
आता रूमवर जातो, रेस्ट करतो आणि डायरेक्टली उद्या मी ब्लॉग स्टार्ट करते. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. टाटा, बाय बाय, गुड नाईट गाईज.